बेटा, जुहूला जायचं आहे. इथून किती लांब आहे? तू आम्हाला तिथे सोडशील का? एका वृद्ध माणसाने एका टॅक्सी चालकाला विचारले. काका, जुहूमध्ये कुठं जायचं आहे तुम्हाला? काही कल्पना आहे का? तो टॅक्सी चालक त्या वृद्ध माणसाला म्हणाला. पत्ता फक्त जुहूच आहे बेटा. तू आम्हाला तिथे सोड. पत्ता आम्ही स्वतः शोधू. ते पाहून म्हातारे राकेशजी म्हणाले. काका, तुम्ही म्हणता तसे मी तुम्हाला सोडतो. पण जुहू इतका छोटा एरिया नाही जिथे तुम्हाला पत्ता माहीत नसताना घर शोधता येईल. तुम्ही प्रत्येक घरापर्यंत जाऊन तुम्हाला पाहिजे त्याचा बरोबर पत्ता शोधू शकणार नाहीत. आणि हो, रिक्षा भाडे 500 रुपये असेल. तो टॅक्सी चालक म्हणाला. तेव्हा राकेशजी म्हणाले, 500? बेटा, माझ्याकडे इतके भाडे देण्यासाठी पैसे नाहीत. माझ्याकडे फक्त हे 200 रुपये आहेत. हे पैसे घे आणि तू आम्हाला जुहूला सोड. आम्हाला आमच्या मुलाकडे जायचं आहे. वा काका, तुम्ही खिशात फक्त 200 रुपये घेऊन चक्क मुंबईला आलात. ते सुद्धा आंटी सोबत. आणि तुम्हाला तुमच्या मुलाचा पत्ता सुद्धा माहित नाही. तुम्ही पुन्हा रस्त्यावर भटकणार आहात. तुम्ही माझा वेळ विनाकारण वाया घालवला आहे. मी पण घरातून बाहेर पैसे कमवायला निघालो आहे. माझे पण एक कुटुंब आहे. त्यामुळे मला समाजसेवेसाठी वेळ नाही. असे म्हणत त्या टॅक्सी चालकाने वृद्ध राकेशजी आणि शोभाजींना तिथे सोडले. राकेशजी हात जोडून म्हणाले, बेटा, असं करू नकोस. या अनोळखी शहरात आम्ही दोघे कुठे भटकणार आहोत. मी एका सावकाराला माझी सायकल विकून हे पैसे आणले होते. कृपा करून आमच्यासारख्या असहाय्य आईवडिलांना मदत कर. देव तुझे भलं करेल. काका, इथून निघून जा. तुम्ही देव फायला निघाले आहात का? दिवसभर असाच आशीर्वाद घेऊन मी काम करत राहिलो तर माझी मुलं नक्कीच उपाशी मरतील. बिचारे राकेशजी आणि शोभाजी त्या रिक्षावाल्या समोर हात जोडून विनवणी करत होते. पण त्या रिक्षा चालकाला त्यांच्यावर दया आली नाही. रिक्षा चालकाने त्यांना रस्त्याच्या मधोमध सोडले आणि तो तेथून निघून गेला. राकेशजी आणि त्यांची पत्नी शोभाजी रस्त्याच्या बाजूला बसले. शोभाजी म्हणाल्या, कृपया आपल्या मुलाला तुम्ही पुन्हा एकदा कॉल करा. कदाचित आता कॉल कनेक्ट होईल. तेव्हा राकेशजी म्हणाले, शोभा, नाही, मी त्याला खूप वेळा कॉल केला पण कनेक्ट होत नाही. मला माहित नाही मी किती वेळा त्याला फोन केला आहे. मी खूप चिंताग्रस्त आहे. हे सर्व काय घडत आहे? आपल्यासाठी हे एक अज्ञात शहर आहे. आता संध्याकाळ होत आहे. आपण काय करायचं? कुठे जायचं? शोभाजी म्हणाल्या, आपण इथे अचानक असं यायला नको होतं. आपण इकडे येण्याआधी कुणाकडून काही पैसे उधार घ्यायला हवे होते. शोभा, काय बोलतेस? आपण इथे का आलो आहोत हे कळत नाही का तुला? आणि मी ज्याच्याकडे पैसे मागितले त्याने मला नकार दिला. कस तरी सावकाराने माझ्या सायकलच्या बदल्यात मला 1000 रुपये दिले होते, जे इथे येण्यासाठी खर्च झाले. आता फक्त 200 रुपये उरले आहेत. आता काय करावे हे मला समजत नाही. राकेशजी म्हणाले, चला जाऊया. जवळच कुठेतरी मंदिर दिसले तर तिथे थांबू. बरेच अंतर चालल्यानंतर राकेशजी म्हणाले, शोभा, मी खूप थकलो आहे. आता मी पुढे चालत जाऊ शकत नाही. एवढ्या मोठ्या शहरात आपण आपल्या मुलाला कसं शोधणार? आपल्याकडे ना त्याचा फोन नंबर आहे ना त्याचा पत्ता. आपण मुंबईला आलो आहोत पण फक्त आपल्या मुलाच्या फोटोच्या मदतीने आपण त्याला शोधू शकणार नाही. वृद्ध महिला शोभाजी म्हणाल्या. एका ना? राकेशजी म्हणाले, शोभा, मी ते थोडी विश्रांती घेऊ का? मग आपण आपल्या मुलाचा शोध सुरू करू. आपल्याला त्याला सोडून 10 वर्षे झाली आणि इतक्यात त्याने आपल्याला फक्त 3दा फोन केला. शेवटच्या वेळी तो निघून गेला तेव्हा मी किती म्हणालो, आम्हाला तुझा पत्ता आणि फोन नंबर देऊन जा. पण त्याने सांगितलं, मी माझं घर बदलणार आहे. त्यानंतर मी माझा नवीन पत्ता तुम्हाला देईन. पण त्याने फोन नंबर सुद्धा दिला नाही. शोभाजी म्हणाल्या, कदाचित तो कुठल्या तरी अडचणीत असावा. दोघेही देवळात बसून हे सर्व बोलत होते. तेवढ्यात मंदिराचे पुजारी त्यांच्याकडे आले आणि म्हणाले, नमस्कार भाऊ आणि बहीण. तुम्ही या शहरातील आहात असं मला वाटत नाही. राकेशजी म्हणाले, होय, खरं तर आमचा मुलगा 2 वर्षांपूर्वी इथे कामासाठी आला होता. पण गेल्या 8 महिन्यांपासून आम्हाला त्याची काहीच खबर नाही. म्हणून आम्ही त्याला शोधायला इथे आलो आहोत. पंडितजी म्हणाले, मग तुम्हाला त्याचा पत्ता माहित नाही का? मला सांगा, मी तुम्हाला मदत करण्याचा प्रयत्न करेन. राकेशजी म्हणाले, मला माहित नाही तो कुठे राहतो.
आमच्याकडे फक्त त्याचा हा फोटो आहे. कदाचित तो पाहून तुम्ही आमची मदत करू शकाल. असं म्हणत राकेशजींनी त्यांच्या मुलाचा फोटो पंडितजींकडे दिला. पंडितजी फोटो पाहत म्हणाले, असं दिसतं की तुम्ही एका गावातले रहिवासी आहात. त्यामुळे तुमच्या मुलाला तुम्हाला टाळणं सोपं झालं आहे. पण आजचं वास्तव खूप भीतीदायक आहे. मुलं जेव्हा घर सोडून जातात आणि त्यांच्या पालकांशी संपर्क ठेवत नाहीत, तेव्हा त्याचा अर्थ असा असतो की ते खूप दूर गेले आहेत आणि आता त्यांना त्यांच्या म्हाताऱ्या आई वडिलांची गरज उरलेली नाही. हे ऐकून राकेशजी लगेच म्हणाले, अरे नाही नाही पंडितजी, आमचा मुलगा नक्कीच कोणत्या तरी अडचणीत असेल, कारण त्याला त्याच्या आईशी खूप जवळीक आहे. तो आमच्याशी असं वागण्याचा विचार सुद्धा करू शकत नाही. आम्हाला आमच्या मुलाचा खूप अभिमान आहे. पंडितजी शांतपणे म्हणाले, मी या मंदिरात जवळपास 12 वर्षांपासून पूजा करत आहे आणि याच मंदिरात असे कितीतरी पालक मी देवाशी भांडताना पाहिले आहेत. माहिती नाही कोणाला स्टेशनवर सोडून त्यांची मुलं निघून गेली, तर कोणाला गावी सोडून परदेशात गेली आणि पुन्हा कधीच परत आली नाहीत. म्हणूनच त्यांचे आई वडील आजही अशाच प्रकारे भटकताना दिसतात. पंडितजी पुढे म्हणाले, हे असं असायला नको, पण हल्ली शहरातील मुलं असंच करत आहेत. राकेशजी म्हणाले, पण माझा मुलगा खेड्यात मोठा झाला आहे. तो आपल्या आई वडिलांबद्दल असा विचार कधीच करणार नाही. तो त्याच्या वडिलांच्या डोक्यांवरचं सगळं कर्ज फेडेल, म्हणूनच तो एवढ्या लांब शहरात कामासाठी आला होता. त्याच्या वडिलांनी कर्ज काढून त्याला शिक्षण दिलं, जेणेकरून त्यालाही चांगलं काम मिळावं. त्याच्यासारखे मजूर म्हणून त्यानं काम करू नये, शोभाजी म्हणाल्या. तेव्हा पंडितजी म्हणाले, ठीक आहे बहीण, तुमचा मुलगा सुखरूप राहो आणि तुम्हाला तो लवकरात लवकर मिळो, अशी मी देवाकडे प्रार्थना करतो. तुम्ही लोक लांबून प्रवास करून आलात, तुम्हाला भूक लागलीच असेल. तुम्ही खूप चांगल्या दिवशी इथे आला आहात. महिन्याच्या अखेरीस अनेकदा कोणी ना कोणी या मंदिरात भंडारा आयोजित करतो, जिथे अनेकांना पोटभर जेवण करता येते. आजही असा एक भंडारा आयोजित करायला एक मोठा माणूस इथे येत आहे. तुम्ही पण आज पोटभर जेवा. ते आधीच आलेले दिसत आहेत. चला आपण तिकडे जाऊया. पंडितजी म्हणाले, राकेशजी आणि शोभाजी यांना भरपूर प्रवास केल्यामुळे खूप भूक लागली होती. जेव्हा तेथे अन्न उपलब्ध होते तर ते का खाणार नाहीत. दोघेही जेवायला बसले. अनेक वयस्कर लोकही त्याच रांगेत बसले होते. सर्वजण जेवायला थांबले होते. अचानक एक माणूस आपल्या कुटुंबासह गाडीतून खाली उतरला. तो खूप उच्चवर्गीय कुटुंबातील असल्याचे भासत होते. सर्वांना जेवण वाढले जात होते. सर्वजण जेवत असताना चांगले कपडे घातलेली एक महिला गाडीतून उतरली. ती येऊन सर्वांच्या मधोमध उभी राहिली आणि म्हणाली, तुम्ही पोटभर जेवण करा आणि जेवण झाल्यावर इथून कोणीही जाणार नाही. इथे उपस्थित असलेल्या सर्वांसाठी ब्लँकेट वाटप होणार आहे. तो माणूसही जो त्यास गाडीतून खाली उतरला होता, सर्व व्यवस्था पाहत होता. आतापर्यंत राकेशजी आणि शोभाजी शांतपणे जेवत होते, पण त्या माणसाचा आवाज ऐकून दोघांनीही जेवण थांबवले, कारण तो आवाज त्यांना खूप ओळखीचा वाटला. तेव्हाच दोघांनी वर पाहिले आणि त्यांच्या डोळ्यांवर विश्वासच बसेना, कारण तो त्यांचा मुलगा रुपेश होता. आपल्या मुलाचा आवाज ऐकून राकेशजी त्याच्या जवळ गेले. जेव्हा त्यांनी त्याचा चेहरा पाहिला तेव्हा त्यांनी लगेच त्याला मिठी मारली आणि रडू लागले. अरे माझा मुलगा मला सापडला. देवा, तुझे मी लाख लाख आभार मानतो. बेटा, तू कुठे होतास? तू तुझ्या आई वडिलांना विसरलास का? इतक्यात मागून शोभाजी आल्या. त्यांनीही त्याला मिठी मारली आणि खूप रडू लागल्या. रुपेशला काहीच बोलता येत नव्हतं. अरे बेटा, कसा आहेस? पंडितजी म्हणाले, रुपेश, तू यांचा मुलगा आहेस का? तू तुझ्या आई वडिलांना तुझा पूर्ण पत्ता सांगितला नाहीस का? हे दोघे पायी प्रवास करत इथे आले आहेत. त्यांच्याकडे ना पैसे आहेत ना त्यांच्या मुलाचा पत्ता. तेव्हा राकेशजी म्हणाले, काही हरकत नाही पुजारीजी, आता मला माझा मुलगा सापडला आहे. आता आम्हाला कशाचीही गरज नाही. बेटा, तू खूप चांगले काम करत आहेस. देव तुला आशीर्वाद देईल. शोभाजी म्हणाल्या, काय झालं रुपेश? सर्वांना ब्लँकेट दे. ते बघ, मागे किती लांब रांग लागली आहे. आणि रुपेश, ही मुलगी कोण आहे? तेव्हा रुपेश म्हणाला, ही तुमची सून आहे. सून? तुझं लग्न झालं आणि तू आम्हाला सांगितलंसही नाही. राकेशजी म्हणाले. तेव्हा रुपेश म्हणाला, बाबा, खरं तर आमचं लग्न इतक्या घाईत झालं होतं,
की आम्हाला कोणालाही काही सांगायची संधीच मिळाली नाही. तेवढ्यात ती मुलगी म्हणाली, बाबा, रुपेश रोज तुमची आठवण काढायचा. तो तुम्हाला विसरला नाही. फक्त माझे बाबा आजारी पडले. त्यामुळे रुपेश आमचा व्यवसाय सांभाळण्यात इतका व्यस्त होता की त्याला गावी जाण्याची संधीही मिळाली नाही. आणि फोन नंबरच विचाराल तर त्यावेळी त्याच्याकडे कोणाचाही नंबर नव्हता. गावात त्याचं मन हरवलं होतं. शेजाऱ्यांचा नंबर त्याने कागदावर लिहून खिशामध्ये ठेवला होता. पण आता तुम्ही लोक गावी परत जाणार नाहीत. तुम्ही तुमच्या नातवासोबत इथेच राहणार आहात. ते फारुपई सुद्धा म्हणाला, बाबा, मला माफ करा. मला माहिती नाही मी तुम्हाला कसा विसरलो. माझ्यासारखा नालायक मुलगा कोणालाही मिळू नये देवा. पण आता मला माझ्या चुकीचे प्रायश्चित्त करायचे आहे. आतापासून तुम्ही दोघं इथे आमच्या बरोबर या शहरात राहाल. बरेच दिवस मी तुमच्यापासून दूर राहिलो. आता मी तुमच्या बरोबर राहीन आणि तुमची सेवा करून त्याची भरपाई करू इच्छितो. रुपेशचे बोलणे ऐकून सर्वांच्या डोळ्यात अश्रू आले. मग शोभाजी आणि राकेशजी रुपेश बरोबर त्याच्या घरी गेले. तिथून निघताना शोभाजी अभिमानाने पंडितजींना म्हणाल्या, बघा पंडितजी, आज मी माझ्या मुलाला या मंदिरात भेटले. मी म्हणत होते ना, आमचा मुलगा इतर मुलांसारखा त्यांच्या आईवडिलांना विसरला नाही. तो कामात थोडासा अडकला होता. आता मी सर्वजण एकत्र राहणार आहोत. चला आपण आता जाऊया. तुम्ही लोक असेच आनंदी राहा, हीच माझी इच्छा आहे. पंडितजींनी त्यांना आशीर्वाद देत म्हटले. ते पुढे म्हणाले, शोभाजी आणि राकेशजी, तुम्ही आता तुमच्या मुलासोबत जा. तुम्ही लोक खूप थकले असाल ना, आधी काहीतरी खाऊन आराम करा. बाकीच्या गोष्टी उद्या होतील. रुपेशची पत्नी स्वरा म्हणाली. दुसऱ्या दिवशी सकाळी शोभाजी आणि राकेशजी बसून चहा पित होते. तेवढ्यात घरची मोलकरीण कमला आली. स्वरा तिला पैसे मोजून देते आणि कायमचा निरोप देते. स्वरा शोभाजींना म्हणाली, आई, बरं झालं तुम्ही आलात. तुम्ही आलात म्हणून मी कामवाली बाई काढून टाकली. बाय द वे, आपल्यापैकी सर्वांनी घरातली कामं एकत्र करून वाटून घेऊ. हो सुनबाई, जास्त काम केल्याने तब्येत चांगली राहते. गावातील सगळी कामे मी स्वतःच करायचे. शोभाजी आपल्या निरागस मनाने म्हणाल्या. पण स्वराच्या मनात नेमकं काय चाललं होतं हे त्यांना कसं कळणार. एके दिवशी स्वराने घरी एक किटी पार्टी आयोजित केली आणि शोभाजींना सकाळपासून स्वयंपाकघरात व्यस्त ठेवले. बिचाऱ्या शोभाजी खूप काम करत होत्या. मग स्वराच्या सर्व मैत्रिणी आल्या. शोभाजींना स्वरा सतत ओरडत होती, कधी हे आणा तर कधी ते आणा. तेव्हा स्वराच्या मैत्रिणी म्हणाल्या, स्वरा, तू कुठून ही मोलकरीण आणलीस? ही पूर्ण वेळ राहते का? यार, मला ही खूप दिवसांपासून फुल टाइम मोलकरीण हवी होती, पण मला मिळत नव्हती. ती किती चार्ज करते ग? तेव्हा स्वरा हसत म्हणाली, अगं हो, ही मोलकरीण फुल टाइम आहे आणि फुकट पण. कारण ही माझी सासू आहे जी गावातून आली आहे. रुपेश त्यांचाच मुलगा आहे. आम्ही आधी यांना विसरलो होतो, पण हे दोघेही आपल्या मुलाच्या शोधात इकडे आले आहेत. तेव्हा रुपेश खूप चिडला होता, पण सर्वांसमोर तो काहीच बोलू शकला नाही. त्याने मला हाक मारली. मग मी त्याला इथे घेऊन यायला सांगितलं. मी त्यांना म्हणाले, आहो, इकडे मोलकरीण आधीच भेटत नाही. त्यात त्यांच्या भावना आणि राग आम्हाला ती फुकट मिळत असेल तर आम्ही ते का ठेवू शकत नाही. आता माझे सौंदर्य बघ. तेव्हा स्वराची मैत्रीण म्हणाली, वा स्वरा, कमालीचं डोकं लावलं आहेस. विशेषतः आमच्याकडे ही गावाकडच्या अशा सासूबाई आत्या असत्या तर किती बरं झालं असतं ना. स्वराची मैत्रीण असे म्हणते आणि मग तिथे सर्वजणी हसू लागतात. शोभाजी सुद्धा हे सर्व ऐकत होत्या. त्यांच्या डोळ्यातून अश्रू येतात, पण त्या शांतपणे आपल्या कामात गुंतून जातात. शोभाजींचे लक्ष स्वराच्या बोलण्याकडे असल्यामुळे नाश्त्याची प्लेट आणताना त्यांच्या हातातून ती निसटून स्वराच्या अंगावर पडते. त्यामुळे स्वरा चिडते आणि ती शोभाजींना थप्पड मारते. स्वरा म्हणते, गावाकडील रानटीबाई, मला वाटलं तू इथल्या चालीरीती शिकून घेशील, पण नाही. रानटी लोक कधी बदलत नसतात. सुनबाई, मी हे जाणून बुजून केलं नाही. तू मला असं का बोलत आहेस? असे शोभाजी सर्वांसमोर म्हणाल्या आणि रडत रडत निघून गेल्या. त्यावेळी राकेशजी घरी नव्हते. स्वराने त्यांना काही वस्तू आणायला बाहेर पाठवलं होतं. थोड्या वेळाने रुपेश आणि राकेशजी घरी आले. तेव्हा स्वरा म्हणते, रुपेश, तू मला काय म्हणाला होतास? या वृद्ध स्त्रीशी चांगलं वाग, जेणेकरून ती माझी सर्व कामं करत राहील. पण आज तुझ्या आईने माझ्या मैत्रिणींसमोर माझा अपमान केला. वर तिने माझ्या डिझायनर ड्रेसचीही नासधूस केली आहे.
मी कमलाला कामावरून काढल्यावर हा विचार केला होता की ही सर्व कामं तुझी आई करेल. तेव्हा राकेशजी म्हणाले, काय बोलत आहे सुनबाई? आम्ही दोघं तुझ्या आई वडिलांसारखे आहोत, या घरातील नोकर नाही. तुम्ही असं का बोलत आहात? तेव्हा रुपेश म्हणाला, तुम्ही गप्प बसा बाबा. तुम्हाला माहित आहे का, हा फ्लॅट आणि माझी नोकरी मला स्वराच्या वडिलांनी दिली आहे. तुमच्यामुळे मी फक्त गरिबी पाहिली आहे. म्हणूनच मी तुमच्याशी सर्व संबंध तोडून इथे आलो होतो. पण मी मूर्ख होतो. मला वाटलं होतं की फक्त फोन नंबर बदलून तुमच्यापासून माझी सुटका होईल. पण नाही, मी तोंड वर करून इथे आलो आहे. बाबा, एक गोष्ट तुम्ही दोघं उघड्या कानांनी ऐका. तुम्हाला इथे राहायचं असेल तर इथली सर्व कामं करावी लागतील. नाही तर तुम्ही इथून निघून जा. परत त्या झोपडीत जा. स्वरा म्हणाली. आज मुलगा आणि सुनेचं खरं रूप पाहून दोघेही आश्चर्यचकित झाले. पंडितजींनी सांगितलेलं अगदी बरोबर होतं असं त्यांना वाटलं. दोघं रडत रडत आपल्या खोलीत जातात. बिचारे अजून काय बोलणार? त्यांना इथे राहण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. त्यानंतर स्वरा आणि रुपेश त्यांचा खूप छळ करू लागले. स्वरा स्वच्छ भांडी आणि कपडे काढून पुन्हा शोभाजींकडून स्वच्छ करून घ्यायची. आता हे रोजच व्हायला लागलं. रुपेश प्रत्येक मुद्द्यावर वडिलांवर हात उचलायचा आणि इथे स्वरा शोभाजींवर हात उचलत होती. ते दोघेही दिवसभर बैलासारखं काम करायचे, पण तरीही ते दोघं त्यांना खूप त्रास द्यायचे. एका रात्री स्वरा शोभाजींना म्हणते, आई, मी माझ्या खोलीत जात आहे. आमच्या दोघांना खोलीत दूध घेऊन या. आणि हो, फक्त आम्हा दोघांसाठीच दूध घेऊन या. स्वतः पिऊ नका. काही वेळाने शोभाजी दूध घेऊन रुपेशच्या खोलीत जातात. तेव्हा स्वरा रुपेशशी बोलत असते. त्यांचं बोलणं शोभाजींच्या कानावर पडतं. रुपेश म्हणाला, स्वरा, आपण दोघं त्यांना खूप त्रास देतोय, पण तरीही ते दोघं इथून निघून जाण्याचा उल्लेखही करत नाहीत. तुम्ही सांगत होतात ना, गावकऱ्यांचं म्हणणं होतं की त्यांना त्यांचा सन्मान खूप आवडतो. आता कुठे गेली त्यांची इज्जत? स्वरा म्हणाली. हो रुपेश, मी पण हाच विचार करते. रुपेश म्हणाला, काहीतरी उपाय कर, म्हणजे ते दोघे इथून निघून जातील. मला त्या दोघांना बघूनच किळस येते. हे कोण? शोभाजी उदास झाल्या आणि त्या त्यांच्या खोलीत निघून गेल्या. शोभाजी राकेशजींना म्हणाल्या, आहो ऐकता का? चला, आपण आपल्या गावाला जाऊया. इथं अपमानाच्या तुपाच्या भाकरीपेक्षा तिथे गावी आदराची कोरडी भाकरी खूप चांगली आहे. त्यानंतर त्यांनी राकेशजींना संपूर्ण गोष्ट सांगितली. 2 दिवसांनी राकेशजी रुपेशला म्हणाले, आम्हाला असं वाटतं की कोणीही कर्जबाजारी नसावं. मला आता काही समजत नाही. गावी कर्ज घेऊन तुला शहरात पाठवलं होतं. आता ते सावकार लोक आम्हाला गावात सुद्धा सन्मानाने जगू देणार नाहीत. तेवढ्यात रुपेशचा फोन वाजतो. फोन उचलून तो म्हणाला, हॅलो. समोरून आवाज आला, आहो, राकेश प्रसाद बोलत आहेत का? रुपेश म्हणाला, हो बोला. समोरचा माणूस म्हणाला, आहो, तुम्ही जे लॉटरीचं तिकीट काढलं होतं त्यात तुमची लॉटरी लागली आहे. तुम्हाला 1 कोटी रुपयांची लॉटरी लागली आहे. तुम्ही इथे येऊन सही करा, म्हणजे पैसे तुमच्या बँक खात्यात जमा करता येतील. हे ऐकून रुपेश मात्र स्तब्ध झाला. मग कसा बसा स्वतःवर नियंत्रण ठेवत म्हणाला, हो, आम्ही येतो, असं म्हणत त्याने फोन ठेवला. फोन ठेवल्यावर राकेशजींनी विचारलं, काय बोलत होतास बेटा? रुपेश म्हणाला, बाबा, आपल्याला उद्या सावकाराचे सगळे पैसे परत करायचे आहेत. त्यासाठी तुमची सही लागेल, जेणेकरून भविष्यात तुम्हाला कधीही त्रास होणार नाही. मग तो म्हणाला, बाबा, तुम्हाला सावकाराला किती पैसे द्यावे लागतील? राकेशजी म्हणाले, 50,000 रुपयांचं कर्ज आहे. तुला माहित आहे का बेटा, मी इतके दिवस ते परत करण्याचा प्रयत्न करत होतो. किती लॉटरींची तिकीट घेतली कुणास ठाऊक, पण ना कधी लॉटरी लागली, ना माझ्याकडे इतके पैसे आले की सावकारांचं कर्ज फेडू शकेल. रुपेश म्हणाला, काही हरकत नाही बाबा, मी तुम्हाला पैसे देतो. तुम्ही ते सावकाराला परत करा. ते पैसे माझ्यासाठीच घेतले होते ना, मग मीच देईन. म्हणून आपण उद्याच गावी जाण्यासाठी निघूया. रुपेश आनंदाने म्हणाला. त्यानंतर रुपेश राकेशजींसोबत गावी जातो. सर्वांची ऋण फेडून झाल्यानंतर फोनवर दिलेल्या पत्त्यावर तो आणि राकेशजी जातात. तिथे गेल्यानंतर रुपेश राकेशजींना म्हणतो, बाबा, या कागदावर सही करा. तेव्हा तिथला माणूस म्हणतो, तुम्हीही इथे सही करा. त्यांच्यासोबत पैसे घेण्यासाठी कोण आला आहे याची नोंद ठेवणं आमच्यासाठी बंधनकारक आहे. त्यानंतर त्या कागदपत्रांवर बाप लेक दोघेही सही करतात आणि घरी परत येतात.
त्या अगोदर रुपेश त्या माणसाला एकांतात विचारतो, म्हणजे मी हा फॉर्मवर भरलेला अकाउंट नंबरवरच लॉटरीचे पैसे येतील ना? तेव्हा तो माणूस म्हणाला, हो. तेव्हापासून रुपेशला त्याच्या खात्यात फक्त 1 कोटी रुपये येण्याचीच स्वप्ने पडू लागली. एके दिवशी स्वरा राकेशजींना म्हणाली, आज आपल्या घरी मोठी पार्टी आहे. मी तुमचे कपडे गेस्ट हाऊस मध्ये ठेवले आहेत. ते कपडे घालून तयार व्हा. तेव्हा राकेशराव गेस्ट हाऊस मध्ये जातात आणि ते कपडे पाहून म्हणतात, हे कसले कपडे आहेत? मी असे कपडे घालत नाही. तेव्हा शोभाजी म्हणाल्या, आहो, इथे पार्ट्यांसाठी खास कपडे घातले जातात वाटतं. आहो घाला, तो सलवार कमीजच आहे. आपल्या गावातल्या तरुणी ते घालतात. शोभाजी हसत म्हणाल्या, त्यात काय गैर आहे? राकेशजी म्हणाले, रुपेश आणि आपल्या सुनेने आपल्याला खूप प्रेमाने हे कपडे दिले आहेत. त्यानंतर ते दोघेही सुनेने दिलेले कपडे घालून तयार होऊन पार्टीसाठी बाहेर पडतात. आहो ते बघा, आपल्यासारखे कपडे घालून इथे बरेच लोक फिरत आहेत. शोभाजी म्हणाल्या, बघा, मी तुम्हाला सांगितले होते. राकेशजी म्हणाले, इथले लोक पार्टीत असेच कपडे घालत असावेत, पण काही लोकांनी वेगळे कपडे घातले आहेत. रुपेश आणि आपल्या सुनबाईने सुद्धा वेगवेगळे कपडे घातले आहेत. आपल्यासारखे कपडे घातलेले जे लोक आहेत ते सर्वांचे स्वागत करताना दिसत आहेत. काही लोक जेवण वाढताना दिसत आहेत, तर काही पाणी देत आहेत. तेव्हा शोभाजी म्हणाल्या, तसे तर माझाही घसा कोरडा पडला आहे. ही गर्दी पाहून मलाही तहान लागली आहे. हो, आपण त्यांच्याकडून पिण्यासाठी पाणी घेऊया. असं बोलून शोभाजींनी तिथे उपस्थित असलेल्या एका माणसाला आवाज दिला, ज्याने अगदी राकेशजींसारखेच कपडे घातले होते. दादा, कृपया मला पाणी द्या. मला खूप तहान लागली आहे. शोभाजींनी जवळ असलेली खुर्ची घेतली आणि बसता बसता त्या म्हणाल्या. तेव्हा तो माणूस रागाने म्हणाला, पाणी वगैरे काही नाही. तुम्हाला खूप विश्रांती घेता येणार नाही. नाही तर तुमच्या कामाचे पैसे कापले जातील. आता जाऊन तुम्ही पाहुण्यांना कटलेट सर्व करा. हे ऐकून दोघेही आश्चर्याने एकमेकांकडे पाहू लागले. काय म्हणाला? राकेशजी म्हणाले, आहो चला, आपण रुपेशला विचारूया. शोभाजी म्हणाल्या. तेव्हा ते दोघे रुपेशकडे जाऊ लागले. तेवढ्याच स्वरा अचानक त्यांच्या समोर आली आणि म्हणाली, तुम्ही लोक मला भेटलात, हे बरंच झालं. इथे पार्टी संपेपर्यंत बबलूची काळजी घ्या. असं म्हणत तिने तिचा मुलगा बबलू त्यांच्या मांडीवर सोपवला. स्वराने तिच्या मुलाला तिच्या सासूच्या हवाली केलं. तेवढ्या तिची एक मैत्रीण मागून आली आणि म्हणाली, अगं स्वरा, ही तुझ्या मुलाची काळजी घेणारी मोलकरीण आहे का? स्वरा हसत म्हणाली, हो अगं, बबलूची आया म्हणू शकतेस. आजकाल कोणावरही विश्वास ठेवणं खूप अवघड आहे. अशा परिस्थितीत हे जोडपं मला विश्वासार्ह वाटलं. त्यामुळे आमच्या ह्यांनी या दोघांना कामावर ठेवलं आहे. स्वरा असं म्हणाली. तेव्हा रुपेशही तिथेच उभा होता, पण त्याने तोंड उघडलं नाही. त्याच्या तोंडातून एक शब्दही बाहेर आला नाही. आई बाबा आश्चर्यचकित झाले, कारण स्वरा काय बोलत होती हे त्यांना समजत नव्हते. कदाचित म्हणूनच आम्हाला इथे येण्यासाठी नोकराचे कपडे दिले गेले असावेत, आणि आम्हाला माहित नाही आम्ही काय विचार करत होतो तुमच्याबद्दल. आपण जाऊन रुपेशला जाब विचारूया. तेव्हा रुपेश म्हणाला, बाबा आणि आई, तुम्हाला दोघांना फक्त तुमच्या नातवाची काळजीच घ्यायची आहे. तेव्हा राकेशजी म्हणाले, बेटा, आम्ही आमच्या नातवंडाची काळजी अशीही घेतली असती. ही गोष्ट कोणत्याही आजी आजोबांसाठी खूप आनंदाची असते, पण तुम्ही लोकांनी आम्हाला आया बनवून इथे येण्यासाठी फसवणूक केली. त्या गावातील गरिबीच आम्हाला बरी वाटते. म्हणजे तुम्ही मुद्दाम आमची काळजी घेतली नाही, कारण तुम्हाला इथली गुलामगिरी आवडली आहे. पण बेटा, आम्ही घरचे गरीब असलो तरी गुलामगिरी करू शकत नाही. एक गोष्ट लक्षात ठेव, बायकोच्या मुसक्या आवडणारा माणूस सदैव गुलामगिरीचं जीवन जगतो. शोभाजी काही बोलणार इतक्यात राकेशजी म्हणाले, चल शोभा, आता आपण इथे राहायचं नाही. इतक्यात स्वरा आली आणि म्हणाली, कुठे जाताय बोलताय तुम्ही दोघं? तुमच्या दोघांकडे कुठे जायला पैसे आहेत का? का त्या मंदिरात परत राहण्याचा तुमचा विचार आहे? इथून गाव तर खूप लांब आहे. तेव्हा शोभाजी म्हणाल्या, आम्ही ज्या मार्गाने इकडे आलो होतो त्याच मार्गाने आम्ही परत जाऊ. तुम्हाला आमची काळजी करण्याची गरज नाही. त्यांचे बोलणे ऐकून स्वराला राग आला. ती म्हणाली, एका सर्वजण, या दोन भिकाऱ्यांना मी देवळातून उचलून इथे माझ्या घरी आश्रय दिला, आणि तेच आमच्या पाठीत वार करून इथून पळून जाण्याचा प्रयत्न करत आहेत. चांगुलपणा करण्याचे आता दिवस राहिले नाहीत. यावर राकेशजी म्हणाले, सुनबाई, तुम्ही काय म्हणत आहात? आम्ही तुमची फसवणूक केली नाही, उलट तुम्हीच आमची फसवणूक केली आहे.
स्वरा रागाने म्हणाली, तुम्ही तर गप्पच बसा. त्यानंतर स्वरा जोरजोरात ओरडू लागली, अरे माझी हिऱ्याची चेन कुठे गेली? तेव्हा रुपेश म्हणाला, आई बाबांकडे असेल. बघ स्वरा, ते दोघं गरीब आहेत. त्यांना लोभ आला असावा, त्यामुळे त्यांनीच चेन चोरी केली असावी. रुपेश जोरजोरात ओरडत म्हणाला. तेव्हा राकेशजी चिडले आणि म्हणाले, रुपेश, तू तुझ्या आई वडिलांना चोर म्हणतोयस का? तुला असं बोलताना लाज वाटत नाही का? तेव्हा रुपेश म्हणाला, हो म्हणतोय मी तुम्हाला चोर, कारण तुमची परिस्थिती माझ्यापासून लपलेली नाही बाबा. आता तुम्ही चेन घेतली असेल तर हो म्हणा, म्हणजे आम्हाला तुमच्या बॅगेची झडती घ्यावी लागणार नाही. तेव्हा शोभाजी म्हणाल्या, आता हेच योग्य आहे, शोध घ्या आमच्या बॅगेचा. स्वरा म्हणाली, रुपेश, मी त्यांच्या घाणेरड्या बॅगला हात लावणार नाही. तूच बघ, नाही तर मी पोलिसांना फोन करेन. नंतर पोलीसच चोराच्या बॅगेची झडती घेतील. शोभाजी आणि राकेशजी भरलेल्या डोळ्यांनी तिथेच बसले होते. त्यांची प्रतिष्ठा तुकडे तुकडे होताना ते पाहत होते. प्रत्येक जण त्यांच्याकडे चोराच्या नजरेने पाहत होता आणि ते फक्त भरलेल्या डोळ्यांनी सर्वांकडे पाहत होते. रुपेश त्यांच्या बॅगचाच नाही तर त्यांच्या सन्मानाचाही शोध घेत होता. हे पाहून स्वतःच्या पोटच्या मुलाकडे असे होत असल्याने त्यांना काहीच समजत नव्हते. तेवढ्यात स्वरा म्हणाली, म्हातारे, हे सर्व काय आहे? नाही बेटा, मी चोरी केली नाही. शोभाजी विनवणी करत म्हणाल्या, म्हातारी खोटं बोलत आहे. तितक्याच स्वराने त्यांच्यावर हात उचलण्याचा प्रयत्न केला, परंतु तेवढ्यात कोणीतरी येऊन तिचा हात पकडला, जोराने ओढला आणि तिच्याच गालावर एक जोरदार चापट मारली. तुझी हिंमत कशी झाली शोभाजींवर हात उचलण्याची? तुला लाज वाटत नाही का असे करताना? त्या पोलीस कर्मचाऱ्यांनी त्या दोघांना फटकारले. त्यानंतर तो राकेशजी आणि शोभाजी यांच्या पायाला स्पर्श करून नमस्कार करू लागला. हे दृश्य पाहून दोघांच्याही पायाखालची जमीनच सरकली. आहो साहेब, तुम्ही ओळखता का त्यांना? हे कोण आहेत? अरे नाही नाही, आम्ही तुमच्या वडिलांच्या हाकेवर येथे आलो आहोत. पोलीस म्हणाले, रुपेश, तुम्हाला हा फ्लॅट लवकरात लवकर सोडावा लागेल. तुम्ही लोकांनी त्यांच्यावर हात उचलून चांगले केले नाही, म्हणूनच आम्ही आता इथे उपस्थित आहोत. रुपेश म्हणाला, म्हणजे तुम्हाला काय म्हणायचं आहे? मला काही समजत नाही. तेवढ्याच राकेशजी मागून येत म्हणाले, बेटा, हा फ्लॅट तुला तुझ्या सासऱ्यांनी दिला होता ना, आणि तू तोच फ्लॅट तुझ्या वडिलांना दिलास. ते काय ना, 1 कोटीच्या लोभाने तू त्या एका कागदपत्रावर सह्या मात्र केल्या, पण हा सगळा सापळा मीच रचला होता. तुम्हाला काय वाटतं, फक्त तुम्हीच युक्ती शोधू शकता? मी गावातील रहिवासी असलो तरी आमचा सन्मान आम्हाला सर्वोच्च आहे, आणि तुम्ही लोक मुद्दाम आमचा सन्मान नष्ट करत आहात, हे मला कळलं. तेव्हा मला हा संपूर्ण प्लॅन बनवावा लागला. राकेशजींचं बोलणे ऐकताच स्वरा म्हणाली, रुपेश, तू म्हणत होतास ना, लवकरच आपण करोडपती होणार आहोत. मग हे सर्व काय आहे? मी सांगतो सुनबाई. तुम्हाला ज्या कागदपत्रांवर त्याने करोडो रुपयांची लॉटरी आहे असं समजून सह्या करायला लावल्या, ते खरे तर तुमच्या फ्लॅटचे कागदपत्र होते, जे त्याने आता माझ्या नावावर हस्तांतरित केले आहे. आणि इतकेच काय, त्याने माझे सर्व कर्ज सुद्धा फेडले आहे. राकेशजी म्हणाले, त्यामुळे आता तुम्हा सर्वांना इथे राहायचे असेल तर व्यवस्थित राहा, नाही तर आम्हालाही आमचे काम करावे लागेल. ते काय आहे ना, आता मी तुमच्यासारख्या फसवणूक करणाऱ्या माणसांसोबत थोडी फसवणूक केली आहे. जेव्हा एखादा रानटी गावकरी आपली शालीनता सोडतो तेव्हा असेच होते. स्वरा म्हणाली, पण हा फ्लॅट तुमचा कसा होईल? तुम्ही दोघं आमच्या वडिलांना ओळखत नाहीत का? ते पोलीस आहेत. हे पोलीस त्यांच्या विरुद्ध काहीच करू शकणार नाहीत. थांबा, मी आता माझ्या वडिलांना फोन करते. असं बोलून स्वरा तिचा फोन काढते. तितक्यात तिचे वडील उमेशजी आत आले आणि स्वराला म्हणाले, मला फोन करायची काहीच गरज नाही. तुझे वडील इथे आले आहेत. पापा, तुम्ही इथे आहात का? तुम्ही आलात हे बरंच झालं. आता तुम्हीच या म्हाताऱ्याला सांगा. तो म्हणतो हा फ्लॅट त्याचा आहे. हे म्हाताऱ्या, स्वरा म्हणाली. तेव्हा उमेशजी म्हणाले, बेटा, हे कायदेशीर काम आहे आणि मी कायद्याच्या वर नाही. स्वरा म्हणाली, पप्पा, हे सर्व तुम्ही म्हणताय का? तेव्हा उमेशजी म्हणाले, स्वरा, तुझ्या अत्याचाराला कंटाळून हे दोघं इथून निघून जाणार होते. तेव्हाच बाहेर त्यांची माझ्याशी योगायोगाने भेट झाली. आणि हो, विशेष म्हणजे राकेश हा माझा बालपणीचा मित्र आहे. मग मी त्यांचा छळ का होऊ देणार? विशेषतः तो अत्याचार माझीच मुलगी करत असताना.
तुला माहित आहे, त्याच्यासारखा मी सुद्धा खूप गरीब होतो. त्यावेळेस तोच मला रोज खायला घालायचा. त्याला स्वतःला अन्नाची कमतरता होती. नंतर मी शहरात येऊन स्थायिक झालो आणि पैसे कमवण्याच्या नादात त्याला विसरलो. पण आज नशिबाने मला माझी मैत्री जपण्याची संधी दिली. म्हणून मी हा सगळा प्लॅन त्याच्यासोबत केला आहे. उमेशजी पुढे म्हणाले, आता स्वरा तूच मला सांग, तू काय करायला हवं? त्यांना रस्त्यावर जगायला सोडायचं की त्यांची सेवा करायची? कारण ते या करोडो रुपयांच्या बंगल्याचे मालक आहेत आणि ते जे म्हणतील ते तुला करावंच लागेल. आणि हो, हा पोलीस माझ्या मित्राचा मुलगा आहे, ज्याला राकेशजी यांनी शिक्षण देऊन कार्य करण्यास सक्षम केलं होतं. काही दिवसांपूर्वीच त्याला नोकरी मिळाली. विचारल्यावर कळलं की हे लोक इथे आहेत. म्हणूनच मी त्यांचा आशीर्वाद घ्यायला इथे आलो होतो. आता स्वरा तू मला सांग, तुम्हा दोघांना रस्त्यावर भटकायचं आहे की त्यांची सेवा करायची आहे? हे ऐकून ते दोघं आई वडिलांजवळ विनवणी करू लागले. उमेशजी म्हणाले, वडिलांच्या पाया पडा आणि त्यांची माफी मागा. आता त्या दोघांकडे आई वडिलांची सेवा करण्याशिवाय दुसरा पर्याय उरलाच नव्हता. दिवसभर स्वरा तिच्या सासवसऱ्यांच्या भोवती मोलकरणीसारखी फिरून त्यांची सेवा करत असे. मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला आजची कथा कशी वाटली? कथा आवडली असेल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा.